चला मंडळी, आज बनवूया इन्स्टंट असा खमंग ढोकळा। हा ढोकळा बनवायला अगदी कमी वेळ लागतो आणि खायला खूप छान लागतो हा ढोकळा। चला तर मग आता सुरुवात करूया। इथे मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे, त्यामध्ये अर्धा चमच हळद घालायची, 1 चमच साखर घालायची, अर्धा चमच मीठ घालायचं आणि पाणी घालून व्यवस्थित हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असं मिक्स झालेलं आहे। यामध्ये 1 पॅकेट इनोचं घालायचं आहे आणि हे सुद्धा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर माझं बेसन पीठ हे घरच्या डाळीचं असल्यामुळे याला पिवळा रंग हा कमी आहे। आता पूर्ण असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये स्टँड ठेवून आता आपल्याला गॅसवरती यामध्ये पाणी घालून गरम व्हायला ठेवायचं आहे। आता कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सारण घालायचं आहे आणि या स्टँडवरती आता आपल्याला 15 ते 20 मिनिट हे आता झाकण ठेवून हा ढोकळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। आपला ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणी तयार करू। त्यासाठी मी कढईमध्ये 1 पळी तेल टाकलं, त्यामध्ये जिरं घातलं, मोहरी घातली, कढीपत्ता घातला, 3 ते 4 हिरवी मिरची कट केलेली आहे ते घातली आणि अर्धा ग्लास मी इथं पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये 1 चमच साखर घातलेली आहे। अगदी 20 ते 25 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला ढोकळा झालेला आहे। आता हा मी एका ताटामध्ये काढलेला आहे। 5 मिनिट थंड झाल्यानंतर आता हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। मस्त चौकोन आकारात मी असा कट करून घेतलेला आहे। यावरती आता आपल्याला फोडणी घालायची आहे। सर्व बाजूने आपल्याला हे फोडणी घालून घ्यायची आहे। खूप मस्त असा स्पंजी आपला ढोकळा तयार झालेला आहे।